लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिका कसल्या सुंदर वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. मालिकेचं हे वळण मात्र आता एकदम नयनरम्य आहे. ज्या वेळेला आता इकडे खोटं नाटक करता करता नंदिनी आणि जीवा थकून गेलेत, त्याच वेळेला नियतीने त्यांना आता एक वेगळाच इशारा दिलेला आहे. बरं, आता हा इशारा साधासुद्धा नाही आहे, तर आता हे फळ आहे नंदिनीच्या तपश्चर्येचं. हो प्रेक्षकांनो, काय अशी तपश्चर्या होती आणि काय असं घडलंय की ज्याच्यामुळे नंदिनीच्या आयुष्यामध्ये गेलेला आनंद पुन्हा एकदा आलाय? म्हणजे अगदी तिचं खोटं पितळ उघडकीला पडण्याच्या वेळेला हा आनंद तिला एक सुखदायक क्षण देऊन गेलाय. म्हणजे आता काव्याचे 9 महिने होऊन डिलिव्हरी होणार आणि नंदिनीच्या पोटात बाळाचं आगमन झालंय. नक्की हा चमत्कार कसा घडलाय, कुणी घडवून आणलाय हा चमत्कार आणि काय घडलंय सगळं सविस्तरपणे पाहूया. आता इकडे दिवसेंदिवस नंदिनीला हे सगळं सत्य लपवणं खूपच कठीण होत चाललेलं असतं आणि त्यानंतर जीवा म्हणतो काहीतरी असं करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आता आपण 9 महिने तरी घरच्यांच्यापासून सत्य लपवून ठेवू शकू. या 9 महिन्यामध्ये आता इकडे एकदा का काव्याची डिलिव्हरी झाली की मग आपण सगळ्यांना सत्य सांगूया. पण या दोघांना माहीत नाही आहे की ह्या 9 महिन्यानंतरच खरं तर त्यांना खूप आनंदाची बातमी मिळणार असते. तोपर्यंत इकडे जीवा बरोबर रीतीने आपल्या आता बायकोची काळजीसुद्धा घेतोय आणि त्याचबरोबर मात्र आता तिला काय हवं नको किंवा डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं आता जीवा एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण करत आहे आणि याचाच नंदिनीवरती खूप पॉझिटिव्ह परिणाम होतोय. पण तरीसुद्धा तिला आता या सगळ्यामध्ये एकच गोष्ट खटकते, ते म्हणजे आता काव्याला या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने सत्य लपवून ठेवायचं. आणि त्यानंतर मग आता दोघंजण विचार करत असताना इकडे त्यांना सोल्युशन सापडतं. आपण प्रोमोमध्ये पाहिलेलं आहे की इकडे उगाचच चालता येत नसल्या कारणाने काव्या आता वेडीवाकडी चालते आणि पार्थ तिची ॲक्टिंग करतोय. काव्या त्याला सांगते आहे की हे काय चाललंय तुमचं, म्हणजे आता हे नको असलेलं काही तुमचं पोट आहे का, उगाचच आपलं काहीतरी बडबडताय, काहीतरी करताय. यावरती तो म्हणतो पोट नाही आहे आणि तो पोट म्हणून आता एक उशी लावतो. हे समजल्यावरती आता इकडे ह्या दोघांनी सुद्धा निर्णय घेतलाय. दोघं एकमेकांकडे पाहत आहेत, त्यांना आता एकदम आयडिया मिळालेली आहे. मग आता इकडे नंदिनी सांगायला, एक काम करा जीवा, तुम्हाला आता छोट्या अशा 4-5 उशा अशा बनवून आणायला लागतील. जीवा म्हणतो 4-5? यावरती नंदिनी सांगायला लागते हो, एक एकदम छोटी, एक बऱ्यापैकी. असं जसं महिने आता वाढत जातील तसं मला आता काव्याकडे ऑब्झर्व करून ते पोट लहान मोठं असं करायला लागेल, कळतंय का? असं म्हटल्यावरती तो म्हणतो किती आणि काय काय करशील ग, मला हे सगळं तुझं वागणं बघून आता इतकं वाईट वाटतंय ना की या सगळ्यामध्ये तुला आता मी म्हणजे काय बोलू, मला खरंच कळत नाही. यावरती ती म्हणते नका काही बोलू, मला या सगळ्यामध्ये खात्री आहे की एक ना एक दिवस देवाला आपली दया येणार. झालं बरेच दिवस हे सगळं नाटक चालू आहे आणि त्यानंतर मग आता काव्याच्या चोरोटीचा दिवस उजाडलाय. चोरोटीच्या दिवशी आता जी काही सगळी तयारी करायची, जे काही सगळी मांडामांड करायची, सगळी आता नंदिनी व्यवस्थितरित्या करत आहे आणि त्यानंतर नंदिनीचा चेहरा मात्र उदास आहे. जे सगळं करायचं आहे त्या गोष्टी जरी ती करत असली तरी सुद्धा तिच्या चेहऱ्यावरती एक अनामिक असे आता उदासी ज्या वेळेला सगळ्यांना दिसते, काव्याला ती सगळ्यात पहिले जाणवते. आणि त्यानंतर काव्या विचार करते काय चाललंय ताईचं, म्हणजे आता ताई या सगळ्यामध्ये माझ्यापासून काहीतरी लपवत आहे का, किंवा आता काहीतरी असं आहे का की जी तिला सलतंय पण ती मला सांगत नाहीये, ते काही नाहीये, मी तिला विचारेन. बरं, हे सगळं चालू असताना म्हणजे आता मानिनीने गुरुजींना बोलवलंय नंदिनीच्या चोरोटीचा म्हणजे मुहूर्त काढण्यासाठी. काव्याची चोरोटीला तिला आशीर्वाद पण द्या आणि नंदिनीच्या चोरोटीला मुहूर्त. त्याच वेळेला गुरुजी आलेत. मानिनी त्यांना सांगत आहे गुरुजी म्हणजे तू, आणि मानिनी सांगायला लागते गुरुजी एक काम कराल का, म्हणजे आता काव्याला तर आशीर्वाद द्या पण पुढच्या महिन्यामध्ये आता इकडे नंदिनीचं चोरोटीचा कार्यक्रम करायचा आहे, त्याचा पण मुहूर्त काढा. गुरुजी नंदिनीकडे पाहत आहेत, गुरुजी काव्याकडे पाहत आहेत आणि नाही, पुढल्या महिन्यात चोरोटीचा कार्यक्रम होऊ शकत नाहीये असं ते म्हणतायत. आता नंदिनी घाबरले. गुरुजींनी जर का आता सत्य सगळं सांगितलं तर आपलं काही खरं नाहीये. या सगळ्यामध्ये आता गुरुजी जर का हे सगळं बोलून बसले तर आता आपण या प्रकरणामध्ये म्हणजे जे सत्य लपवायचा प्रयत्न करतोय ते आता सत्य पूर्ण एक्सपोज होईल असं नंदिनीला वाटते आणि नंदिनी गडबडले. काव्या सांगते गुरुजी सांगा ना ताईचं म्हणजे ताईच्या ह्याचा चोरोटीचा कार्यक्रम कधी होईल. यावरती गुरुजी म्हणतात आजपासून बरोबर ताईच्या चोरोटीचा कार्यक्रम हा 10 महिन्यांनी होईल. आणि हे का गुरुजी बोलले असं नंदिनीला प्रश्न पडलाय. आणि त्यावरती मानिनी सांगायला लागते गुरुजी अहो असं काय करताय, 10 महिन्यापर्यंत तिची डिलिव्हरी होऊन जाईल आणि तुम्ही असं कसं बोलू शकता. गुरुजी म्हणतात जे मला दिसलं ना समोर तेच मी फक्त बोललोय, बाकी मला खरंच माहीत नाही आहे की मी हे का बोललो, पण मला असं वाटते की पुढल्या महिन्यात नंदिनीचं चोरोटीचा मुहूर्त नाही आहे. नंदिनी सांगते गुरुजी अहो ठीक आहे
पुढल्या महिन्यातला मुहूर्त नसेल, पण त्याच्यानंतर असेल काहीतरी ना. नंदिनी आता इकडे स्वतःला म्हणजे हे करण्याचा प्रयत्न करते आहे. पण या सगळ्यामध्ये आता मात्र गुरुजी काय बोलून गेलेत हे तिलाच कळत नाहीये. 9 महिने मी काय हो. आणि नंदिनी खूपच अस्वस्थ आहे. आणि त्यानंतर जीवा म्हणतोय, गुरुजी तुम्ही काहीही बोलताय, पुढल्या महिन्यात होईल, कुणी चिंता करू नका. पुढल्या महिन्यात आता आपण करायचं आहे ते म्हणजे चोरोटीचा कार्यक्रम. इकडे आता नंदिनी विचार करते की आपण नियतीच्या खरंच पुढे जाऊ शकत नाही. गुरुजी काय बोलतायत, पण त्यावरती जीवा तिला सांगतोय, गुरुजी जे काही बोलतायत ना त्याचा अर्थ तुझ्या लक्षात येतोय का? काहीतरी होणार आहे पॉझिटिव्ह. तू विचार कर ना. 9 महिने नाटक तर चालू ठेवूया आणि त्यानंतर मग बघू काय करायचं ते, असं म्हणत प्रेक्षकांनो जीवा या सगळ्यामध्ये नंदिनीला पॉझिटिव्ह होप देतोय. पण काव्या मात्र अस्वस्थ आहे. गुरुजी असं का म्हणाले असतील? गुरुजी असं का म्हणाले असतील की नंदिनी ताईला हा आनंद वर्षभरानंतर मिळणार आहे? ते काही नाही आहे. मला आता या सगळ्यामध्ये ताईसोबत बोललंच पाहिजे. असं काहीतरी आहे का की ताई माझ्यापासून सत्य आता लपवून ठेवत आहे? असं म्हणत आता इकडे काव्या तिच्याकडे निघाली आणि काव्या नंदिनीला विचारते, ताई काय आहे सगळं सांग, मला आता खरंच कळत नाहीये की गुरुजी असं का म्हणाले. यावरती नंदिनी सांगते, अगं गुरुजी असं नेहमीच काहीतरी वेगळं बोलत असतात ना. त्यांना काही वेगळं बोलायचं असेल, ते बोलून काहीतरी वेगळं केले असं सुद्धा होऊ शकतं ना. हे बघ, मी प्रेग्नन्सीमध्ये फार काही विचार करत नाही आहे आणि तू सुद्धा फार काही विचार करू नकोस. हे बघ, जे असेल ना नियतीच्या मनामध्ये ते होईल. 10 महिन्यानंतर डायरेक्ट आता इकडे आपलं बारसं असेल असं गुरुजींना म्हणायचं असेल, काहीतरी इव्हेंट असेल. अगं हे ज्योतिषशास्त्र म्हणजे काय, ठोकताळे असतात ग, तू कशाला याचा विचार करते, असं म्हणत ती वेळ मारून नेते. बरं, असे 9 महिने जवळ. इकडे आता काव्या सांगायला लागते पार्थला, खरंच काय चाललं असेल हो? नंदिनीताई आणि जीवा आपल्यापासून काहीतरी लपवतायत का? यावरती तो म्हणतो, का ग, तुला का असं वाटतंय? आणि यावरती ती सांगायला लागते, नाही का माहीत नाही आहे, पण मला सतत असं जाणवतंय की बघा ना गुरुजी हे बोलल्यावरती पण आपण सगळेजण इतके किंवा घरातले सगळेच जण इतके आता अस्वस्थ झाले, पण ताई आणि जीवा हे तर एकदम स्टेबल होते, जसं की त्यांना काहीतरी आधीपासून माहिती आहे. यावरती पार्थ म्हणतो, तसं नाही आहे, नंदिनी एकदम मॅच्युअर आहेत आणि त्यामुळे कोणतीही सिच्युएशन कशी हँडल करायची ना ही त्यांना व्यवस्थितरित्या माहिती आहे, म्हणून कदाचित या सगळ्यामध्ये त्या आता म्हणजे असं वागत असेल. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, असंच असू दे, काहीही नसू दे, मी देवाकडे प्रार्थना करते कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या असू दे. आणि त्यानंतर मग आता ती देवाकडे प्रार्थना करते. पण प्रेक्षकांनो आता मात्र ज्या वेळेला इकडे खूप मोठा असा धमाका होतो की त्यावेळे आणि प्रेक्षकांनो दिवस उजाडलेला आहे तो म्हणजे काव्याच्या ओटी भरण्याचा. आणि त्यावेळेला मात्र आता इकडे गुरुजी पुन्हा एकदा आलेले आहेत आणि गुरुजी आता नंदिनी आणि जीवा या दोघांना सांगतायत, काय मी सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरली ना, तू चोरोटीचा कार्यक्रम नाही ना झाला ना. यावरती आता इकडे दोघंजण एकमेकांकडे पाहत आहेत. खरं तर चोरोटीचा कार्यक्रम या दोघांनीच आता मात्र पोस्टपोन केलेला असतो, म्हणजे आता तब्येत बरी नाही हे सांगून, कारण खोटी चोरोटी का भरून घ्यायची. आणि त्याच वेळेला आता इकडे नंदिनी हात जोडते आणि हात जोडून ती आता गुरुजींना विनंती करते, प्लीज कुणाही समोर काही बोलू नका, हे आम्ही सत्य फक्त या दोघांच्यासाठी लपवून ठेवतोय. गुरुजी म्हणतात, सत्य तुला वाटतंय पण ते सत्य नाहीच आहे, मी सांगतो काय सत्य आहे ते. तू हे जे काही बहिणीसाठी करतेयस ना आणि ते मात्र एकदम छान आहे आणि त्याचं तुला फळ मिळणार आहे. बाळा तुझी उकूस ओट म्हणजे रिकामी राहणारच नाही आहे, तुला सुद्धा आजच्या दिवसाला असा काही आनंद मिळणार आहे ना, तू आत्तापर्यंत जे बहिणीसाठी केलंस त्याचा, असं म्हणत गुरुजी सगळ्यांच्या समोर आता अनाउन्समेंट करतात. आणि त्यानंतर गुरुजी नंदिनीला सांगतात की बाळा तुझ्या नशिबामध्ये मुलाचं सुख आहे, पण तुझ्या नशिबामध्ये असलेलं हे मुलाचं सुख हे आता तुला असंच मिळणार नाही आहे. मुळातच या सगळ्यामध्ये त्यासाठी तुला खूप कष्ट घ्यावे लागलेत. आत्ताच्या घडीला तू डॉक्टरांकडे जा आणि टेस्ट करून ये. आणि काय चमत्कार, हे दोघंजण डॉक्टरांकडे गेले, टेस्ट पॉझिटिव्ह आल्यात आणि घरच्यांना काहीच कळत नाही आहे की नंदिनी तर 6 महिन्यापासून प्रेग्नंट आहे. त्यावरती जीवा सांगतो नाही. मग जीवा घडलेली घटना सांगतो, नंदिनी 6 महिन्यापासून प्रेग्नंटच नव्हती हे सुद्धा सांगतो. आणि त्यानंतर जीवा आता सगळ्या गोष्टी ज्या वेळेला क्लिअर करतो, घरच्यांना हसावं की रडावं हे सुद्धा कळत नाही आहे. पण फायनली नंदिनी प्रेग्नंट आहे. 6 महिन्यानंतर नंदिनीला नियतीने पुन्हा एकदा चान्स दिलेला आहे आणि पुन्हा एकदा चान्स देत तिची आता ओटी भरलेली आहे. बाकी सगळ्यांना काहीही झालं तरी आनंद मात्र आता खूपच झालेला आहे. हे सगळं आता परत एकदा चक्र सुरू होणार. काव्याचं बाळ तर ओटीत येणार आणि नंदिनीचं पोटामध्ये. छान मालिका सुरळीत चालले. अजून काय टर्न ट्विस्ट येणार, अजून काय नक्की या मालिकेमध्ये गडबडी घडणार, येणाऱ्या भागात सगळं समजणार आहे.